नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. आरोग्य विभाग भरतीबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे. स्पेसिफिकली हे MPSCच्या मार्फत आलेला अपडेट आहे. ग्रुप सीची जी जाहिरात आपली प्रकाशजी आंबेडकर यांनी सांगितलं होतं की 45 दिवसात आम्ही आकृतीबंध सादर करू. त्याच्याबद्दल काय माहिती आहे काय नाही सगळं काही डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. तत्पूर्वी आपली ही आरोग्य सेवक भरती बॅच जी आहे तर ती आपली सज्ज आहे, तयार होणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस थोडंफार काही अपडेट आलं त्यानंतर आपण आरोग्य सेवक भरती आणि आरोग्य विभागाच्या इतर पदाचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. आता 5 मेला जे MPSCचं पत्रक आलेलं आहे त्यामध्ये कोणतंही पद ग्रुप सीचं MPSCकडे गेलेलं नाही. आता ही जी जाहिरात आहे किंवा हे जे ही जी बातमी आहे, ॲक्च्युली मी तुम्हाला माहिती आहे की मी न्यूजपेपरच्या याच्यावरून कधी ही जाहिरात घेत नाही, पण आजचं हे जे लोकसत्ताचं जे ही जी जाहिरात आहे, लोकसत्ताची जाहिरात आहे, तर मला वाटतं ही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे अँड आय रिअली लाईक इट अँड अप्रिशिएट इट. आता यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते समजून घेऊया. सगळ्यात अगोदर समजून घ्या की ही जी जाहिरात किंवा ही जी बातमी आहे तर ही ग्रुप ए आणि ग्रुप बीच्या पदाबद्दलच आहे. ग्रुप बीच्या स्पेसिफिकली पदाबद्दल आहे. ग्रुप सीची जी आपली येणार आहे त्याबद्दल नाही आहे. आता 2022 काय झालं की MPSCची ग्रुप बीच्या पदाची जाहिरात आली होती आणि त्या जाहिरातीचा निकाल देखील लागला होता. आता पुढे जर यांनी आपण याच्यावरती जर पाहिलं तर यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील. पहा, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSCच्या वतीने 2022 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि याचा निकाल जो आहे तर तो निकाल देखील लावण्यात आला होता. 4 मे रोजी आरोग्य विभागाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी देखील लागली होती. 2022 मार्चमध्ये काय झाली होती, परीक्षा झाली होती आणि 4 मे रोजी आरोग्य विभागाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागली होती. ठीक आहे. नंतर त्यावर कुठलाही आक्षेप किंवा न्यायालयीन प्रकरण नसतानाही अंतिम गुणवत्ता यादी जी आहे तर त्या रखडल्या होत्या, म्हणजे पोरांना जॉईनिंग जे आहे तर ते देण्यात आलं नव्हतं. आता इकडे समजूया. पहा, प्रशासकीय विभागामध्ये 2 डिसेंबर 2022 रोजी, ठीक आहे, गट ब ची जाहिरात जी आहे तर ती चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. मी थोडंसं झूम करतो. ठीक आहे. कधी आली होती? 2022 परीक्षा घेण्यात आली होती आणि 4 जुलै 2023 याचा निकाल लागला होता. कधी? 4 जुलै 2023 निकाल लागला होता आणि लोकसेवा आयोगाकडून 26-27 डिसेंबर 2024 हे 26-27 डिसेंबर 2024 रोजी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. काय? किंवा त्या पदासाठी मुलाखत देखील होती. मग काही उमेदवारांना मुलाखतीसाठी डावलल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. आता जे ग्रुप बीचे अराजपत्रित आणि जे बाकीचे सगळे पद आहेत तर त्याच्यासाठी मुलाखत काढून टाकलेली आहे. हा त्या प्रकरणाचा एक संदर्भ देखील म्हणता येऊ शकतो, कारण की त्यावेळेस जी ग्रुप बीची आरोग्य विभागाची जी जाहिरात झाली होती मुलाखतीपर्यंत आली होती, सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागली होती, मुलाखतीपर्यंत आले होते. मुलाखतीमध्ये काही विद्यार्थ्यांना डावललं गेलं आणि मग त्यांनी काय केलं, न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं या भरतीवरती स्थगिती आणली होती. 2022-23 भरती आज 2026 चालू आहे. ठीक आहे. नंतर मग काय झालं पहा, नंतर मग 27 मार्च 2026 आदेशात MPSCच्या आदेशात काय सांगितलेलं आहे की आता न्यायालयाचे जे प्रकरण आहे तर ते निकाली काढण्याचं नमूद केलेलं आहे. त्यामुळे सदर प्रकरणी निकालानं दिलेली स्थगिती, ठीक आहे, हायकोर्टानं काय केलं होतं की या भरतीवर स्टे आणला होता तर त्याचा आदेश संपुष्टात आलेला आहे. कधी? 27 मार्चला. ठीक आहे. या मार्चला जी 2022-23 भरती होती 27 मार्चला त्याच्यावरती स्थगिती जी होती तर तो आदेश संपला आहे. सध्या स्थितीत या प्रकरणात कुठलीही स्थगिती नाही, म्हणजे आता ते एक्सपायर झाले, तो जो स्टे आणला होता कोर्टानं. मग आता बाकीची पुढची 4 मे नंतर 4 मे रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे तर ती MPSCकडून जाहीर करण्यात आलेली आहे. आता या महिन्याच्या 4 तारखेला विविध डिपार्टमेंटच्या काय केलेलं आहे की त्यांनी प्रोव्हिजनल लिस्ट जी आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी ज्या आहेत तर त्या लावलेल्या आहे. आता गुणवत्ता यादीवर आक्षेप नसल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केलं जाते. गुणवत्ता यादीवर जर कोणाचा आक्षेप नसेल तर मग तिथं काय केलं जातं की फायनल जी निवड यादी आहे तर ती केली जाते आणि नंतर मग उमेदवारांना MPSC काय करतं, शिफारस पत्र देतं आणि नंतर मग संबंधित शासकीय विभागाकडून म्हणजे आरोग्य विभागाकडून त्यांना काय मिळणार आहे, जॉईनिंग मिळणार आहे. पण आता याला 20 दिवस उलटून अंतिम गुणवत्ता यादी न लागल्यामुळे पुन्हा एकदा उमेदवारांच्या आनंदावर विरजण आहे. म्हणजे 20 दिवस झालेले आहे तरी पण वेटिंग लिस्ट तर नाही, पण जी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे त्याच्यात शिफारस पत्र आणि नंतर मग संबंधित डिपार्टमेंटकडून त्यांना जॉईनिंग मिळालं पाहिजे. MPSCने सांगितलेलं आहे की प्रोव्हिजनल लिस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 4 दिवसात आपण विद्यार्थ्यांना जॉईनिंग देणार आहोत. पण ठीक आहे, प्रकरण थोडंसं न्यायालयाच्या संदर्भात होतं त्यामुळे थोडासा वेळ कदाचित लागू शकतो, कारण कोणीही आक्षेप येता कामा नये. जरुरी नाही की त्या टाईम पिरियडमध्येच आक्षेप घ्यावा, नंतर देखील आक्षेप घेतात विद्यार्थी.
तर होपफुली ही जी ग्रुप बीची जी 2022-23ची जाहिरात आहे तर त्या लोकांना आता जॉईनिंग मिळेलच. राहिला प्रश्न आपल्या ग्रुप सीचा, तर 25 दिवसामध्ये सांगितलेला आहे आबिडकरांनी. आता या गोष्टीला 25 दिवस मला वाटतं ऑलरेडी होऊन गेलेले आहे, पण आता त्यांचा जर 3 दिवसाचा 1 दिवस असं जर 25 दिवस असतील तर काय सांगता येणार नाही. पण जसंही काही अपडेट येईल मी तत्परतेने तुमच्यासमोर मी प्रोव्हाइड करेन. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढं थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.